श्री गुरुचरित्र ओविबद्ध पारायण अध्याय 41. सायम देवाची गुरुसेवा त्वष्टा पुत्राची कथा. फलश्रुती गुरुसेवा घडेल, तीर्थयात्रा घडतील. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहुनी सम्मुखा. कर जोडुनी कौतुका, नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्ध मुनी, तू तारक भवारणी. नाना धर्म विस्तारोणी, गुरुचरित्र निरोपिले. तेने धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान. सुधारस गुरुस्मरण, प्राशविला दातारा. एक असे माझी विनंती, निरोपावे मज प्रती. आमच्या पूर्वजे कवणे रीती, सेवा केली श्री गुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी, होता श्री गुरु सानिध्याने. शिष्य झाले कवणे गुणी, निरोपावे दातारा. ऐकोने शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारून. एक चित्ते करोनी मन, ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले, जे का श्री गुरुशी भेटले. हो सरगा ग्रामी होत एक होते भले, पूर्वज तुमचे परियेसा. तयांचे नाम सायम देव, केली पूजा भक्तिभाव. त्यावरी प्रीती अति स्नेह, आमचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परियेसी. ख्याती झाली दश दिशी, कीर्ती वाढली बहुवस. ऐकोनी येती सकळ जन, करीती श्री गुरुदर्शन. जे मनी करीती चिंतन, पूर्ण होय तयांचे. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी वस्ती. नाम श्री नृसिंह सरस्वती, भक्तवत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायम देव भक्त विख्याता. त्याने ऐकिले वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी, आला गाणगापुरासी. आनंद बहु मानसी, हर्षे निर्भर होनी. दुरुनी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटांगण. करी दंड प्राय नमन, ऐशा परी चालिला. ऐसा दंड प्रणाम केला, गेला विप्रमठात. देखिले तेथे मूर्तिमंत, परात पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत, असे चरणावरी लोळत. केशे करून पाय झाडीत, भक्ती भावे करोनिया. कर संपुट जोडोनी, स्तुती करी एकाग्रमणी. त्रयमूर्ती तुची ज्ञानी, गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपुले, कृतार्थ पितर माझे झाले. कोटी जन्मांचे पाप गेले, मनोनी चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती, त्राही त्राही विश्वपती. परमात्मा परम ज्योती, नृसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैची आमासी. परमात्मा तूच होशी, भक्तवत्सला स्वामिया. तुमचे चरणाची ये प्रौढी, वसती तेथे तीर्थकोंडी. वर्णिती श्रुती घडोघडी, चरणम पवित्रम विततम पुराणम. त्रयमूर्तीचा अवतार, मज दिससी साक्षात्कार. भास तसे निरंतर, त्रयमूर्ती तुची होशी. परब्रह्म तुम्ही केवळू, हाती दंड कमंडलू. अमृत भरले सोज्वळू, प्रोक्षिता प्रेत उठतसे. दंड धरिला या कारणे, शरणागता ते रक्षणे. दुरीत दैन्य निवारणे, निज भक्त रक्षावया. रुद्राक्ष माळा भस्म धारण, व्याघ्र चर्माचे आसन. अमृत दृष्टी इंदू नयन, क्रूर दृष्टी अग्निसूय. चतुर्विध पुरुषार्थासी, भक्त जना तूची होशी. तूची रुद्र सत्य होशी, तू नृसिंह जगद्गुरु. विष्णु रूपे करीसी रक्षण, पितांबर पांघरुण. तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णू तुची. वांझेक कन्या पुत्र देसी, शुक्ल काष्ट अनिले पल्लवासी. दुभविली वांज महिषीशी, अन्न पुरविले ब्राह्मणा. विष्णुमूर्ती तूची जाण, त्रिविक्रम भारती ऐसी गुण. साक्ष दिधले अंतःकरण, विश्वरूप दाखविले. म्हणविले वेद पतिता करवी, अपार महिमा झाला पूर्वी. नरसिंह अवतार मूर्ती बरवी, आलेची भक्त तारावया. ऐसी नाना परिस्तुती करीत, पुन्हा पुन्हा नमन करीत. सद्गटीत गडीत कंठ होत, रोमांच अंगी उठले. आनंदाश्रुलोचनी, निगदी संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करोनी, स्तुती केली श्री गुरुची. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया विप्राश्वासिती. माथाम हस्त ठेवनी म्हणती, परम भक्त तुची आम्हा. तू आज एका स्तोत्र केले, तेने माझे मन झाले. तुझ परदान दिधले, वंशोवंशी माझा दास. ऐसा वर देऊनी, गुरुमूर्ती संतोषुनी. मस्तकी हस्त ठेवूनी, म्हणती जाय संगमासी. स्नान करुनी संगमासी, पूजा करी अश्वत्थासी.
त्वरित यावे मठासी पंक्तीस भोजन करीगा येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती गुरु निरोपणे जेणे रीती आला स्नान करोनिया षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तिसी अनेक परिपक्वान्नेसी भिक्षा करवी परियेसा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा पुले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपुले जवळी भोजन झाले श्री गुरुसी शिष्या सहित विप्रांसी संतोषुणी आनंदेसी बैसले होते मठात तया सायं देव विप्रासी श्री गुरु पुसती प्रीतीसी तुझे स्थान कोणे देशी कलत्र पुत्र कोठे असती पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन कृपा से परिपूर्ण म्हणोनी पुसती संतोषे ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगे सायं देव विस्तारुन कन्या पुत्र बंधुजन समस्त क्षेम सती स्वामिया उत्तर कांची म्हणोनी ग्रामी तेथे वसोनी आम्ही तुम्हा कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधू जाणा करीती संसार यातना आपुले मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची करुणी सेवा श्री गुरुची असेन स्वामी परियेसी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकोन तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू गावात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साऊ शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा गुरुची सेवा करी नरू तोची उत्तरे पैल पारू तयाची कैसे दुःख घोरू सदा सुखी तोची होय चतुर्वेद पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्यासी नाही यमपंथ गुरु भक्ती मुख्य कारण येणे परी श्री गुरुसी सायं देव भक्तीसी विनवितसे परी येसी संतोषी झाले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तथा विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती दृढ असेल मणी भक्ती तरीच करी अंगीकार स्थिर करोणी अंतःकरण करिता सेवा गुरु चरण झाले मास 3 जाण ऐक शिष्या नामकरणी वर्तता ऐसे के दिवशी श्री गुरु निघाले संगमासी सवे घेतले सायं देवासी समस्ता ते वारुणी भक्ताचे अंतःकरण पहावया गेले गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जाण जात असे संगमासी भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु समयेनिशी बैसले झाले अश्वत्थासी सुखे गोष्टी करिताती दिवस गेला स्तमानी श्री गुरु विचार करती म्हणी दृढ याचे अंतःकरणी कैसे करणी पाहू म्हणती उठविती वारा वचित तेडे वृक्ष पडो पाहत पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्षतसे सायं देव होता जवळी सेवा केली तये वेळी केला आश्रय वृक्षातळी वस्त्रे करोनी श्री गुरुजी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका उभा राहुनी सम्मुखा सेवा करी एक भावे येणे परी यामधून पर्जन्य आला महाक्षोभोन आणि वारा उठोन वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावया शेकावया गुरु निरूपे तत्क्षणी ऐक्य भाव धरुणी म्हणी निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वभागाते गुरु निरूपे येडे परी निघता झाला झडकरी न दिसे वाट अंधकारी खुणे खुणे जात असे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक मणी ध्याय श्री गुरुसी जात असे तैसा मार्गेसी लवता वीज संधीसी तेणे तेजे जात असे येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशी पाशी जाऊनी सत्वर हाक मारिती द्वारपाळा तयासी सांगे वृत्तांत आणोनी दिधला अग्नी त्वरित घालोनी या भांड्यात घेऊनी गेला परियेचा तस नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जात असे नर मनी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहे निगुती श्री गुरु माते निरोपिती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी आपुले दक्षिण दिशेसी पाहे देख सर्पाशी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग 5 फणी असती दोन्ही सवेची येताती धावनी विप्रभाला आपुले मणी धावत जातसे भिवनिया वाट सोडणी जाय राणी सवेची येताती दर्पयोनी सर्पदोनी जाता भयभीत होऊनी अति शीघ्र धावत असे
स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्यसी जाता विप्रपरी येसी पातला संगमा जवळीक दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्त्र दीप ज्योती सरसी दिसते विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू एकला दिसे श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावधेसी पाहत असे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी सवेची गेले निघोनी तव हा पूर्वीच भ्यालासी श्री गुरु पुरुषती तयासी कागा भयभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही विचार करुणी आपुल्या देही अंगीकारी मुनी सेवा गुरु भक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे नाही भेणे तया शिष्या परियेसा सायम देवतये वेळी लागत असे श्री गुरु चरण कमळी विनवित असे करुणा बहाळी कृपा करी मनोनिया गुरु भक्तीचा प्रकार निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिरू हो निराहे तुम्हा जवळी श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी नगमे के वेळ रात्रीसी ब्राह्म मुहूर्त होये तव पूर्वी कैलास शिखरासी बैसला होता व्योमकेशी अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगत असे गिरिजा पुसेश्वरासी गुरु भक्ती म्हणजे गाहे कैसी विस्तारोणी आम्हासी सांगा म्हणे तये वेळी शिव सांगे गिरिजेसी सर्वसाध्य गुरु भक्तीसी खरावे एक भावेसी शिव जोगू तोची गुरु होय याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारोन एक चित्ते करोनी मन ऐक गिरिजे म्हणते गुरु भक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ साध्य होई जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महाज्ञाने त्याते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ जो गुरु भक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ यज्ञ का दान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होसी सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरुकुलवास एक भावे धरुणी कास आराधावे श्री गुरुसी याचा एक दृष्टांत सांगेन ऐका एक चित्त ब्रह्मयाचा अवतार व्यक्त त्वष्ट ब्रह्मा परियेसा तयासी झाला एक कुमर अतिसा लावण्य सुंदर सर्व धर्म कुशल धीर योग्य झाला उपरयता त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी करावया विद्याभ्यासासी गुरुचे घरी निराविला गुरुची सेवा नाना परी करीत असे ब्रह्मचारी वर्तता ऐशिया परी अपूर्व एक वर्तले वर्तता ऐसे के दिवशी आला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परी येसी घडत असे गुरुची ते वेळी शिष्यासी निरोपी दिले गुरु त्यासी त्वरित करावे आमासी एक गृह दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परियसी गृह करावे दृढतेसी कधी जीर्ण न होयेसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह ऐसे गुरु निरोपीती तेच समयी गुरुची सती सांगत असे अति प्रीती माते कुंचुकी आणावी नसावी विणली अथवा शिवली विचित्र रंगीत पाहिजे केली माझ्या अंग प्रमाण वाहिली त्वरित आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे शिष्याशी मागे न ते आणि वेगेसी पादुका पाहिजे तामासी उदकावरुणी चालती ऐसे अथवा शिखलन लागे त्यासी न व्हाव्या अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाती ऐशा इतुकिया वसरी गुरु कन्या काय करी जाया जाया तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे उंच तानवडे आपणासी घेऊन यावे परियेसी आणि काणा खेळावयासी घरकुल एक आपणा कुंजराचे दाते बरवे घरकुल तुम्हा नावे एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण करावया पाक निष्पन्न मडकी करोणी आणि पा आणिक एक सांगेन तुझ सांधप करावया शिकवी मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्नाना पाक करिता मडकी येसी न लागे काजळ परियेसी आणोणी देगा भांडी ऐसी आणिक सर्व सोपस्कार गुरु कन्या ऐसी म्हणे अंगीकारिले शिष्य राणे निघता झाला तत्क्षणे महारण्यात प्रवेशला मनी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे त्यांचे परी केवी करू म्हणत असे पत्रावळी करू नेणे तुके माते कधी होणे स्मरत असे एकाग्र म्हणे श्री गुरु चरण देखा
म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेवील माझा गुरु शीघ्र इतुके न करिता कवणापासी जाऊ शरण कवळ राखील माझे प्राण कृपानिधी गुरु वीण ऐसा कवळ से दूजा जरी नायके गुरुचा बोल शाप देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला काय गती आपणासी आता जाऊ कवणापाशी अशक्त बाळ मी अज्ञानेसी अंगीकार का केला गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण वेचीन आता पुला प्राण गुरु निरोप करेन मी ऐसे महारण्यात जातसे बाळ चिंतित श्रमोणी अत्यंत निर्वाण म्हणे जातसे पुढे जाता मार्ग क्रमित भेटला एक अवधूत तेने बाळ देखिला तेथ पुसता झाला तै वेळी कवणपाळा कोठे जासे चिंता व्याकुळ मानसी विस्तारोनिया म्हासी सांग म्हणे तै वेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडते भेटिलासी तू निधानू जैसे वत्सा लागी धेनू दुःखी झालो होतो आपण देखता मन निभाले जैसे चकोर पक्षी याते चांदणे देखता मन हर्षते तुम्ही तैसे तुम्हा तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून तुम्ही भेटले ती निधान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपुले नाम कवण आगमन झाले कोठून पहा हे निर्मनुष्य अरण्य येथे तुम्ही भेटलेली व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु तुम्हा देखता मनोहारू अंतःकरण स्थिर झाले की होशील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू मी दास तुझा करी सांभाळू मनोनी चरणी लागला नमिता तया बाळकासी उठवी तसे तापसी आलंगवनी महाहर्षी आश्वासी तसे तये वेळी मग पुशीला वृत्तांत बाळ सांगे समस्त गुरूंनी जी जी मागितली वस्त कवणे परी साध्य होय आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी आता पडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणत असे मग अभय देवनी अवधूत तया बाळा ते म्हणत सांगेन तुझही कहित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपूर महास्थान सकळाभीष्टे साधती पंचक्रोश असे क्षिती तया आगळे विख्याती विष्णू मुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लादले ब्रह्मा सृष्टी रचावयासी वर लादला त्या स्थळाशी वर दिधला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया काशीपूर महास्थान तुवा तेथे जाताची झाड होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात तुवा जावे त्वरितेसी जे जे वसे तव मानसी समस्त विद्या लाभसी विश्वकर्मा तूची जाण चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित या परीस आणि स्वार्थ काय असे सांगे मज तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणून होता बाळ तया ते दिधला क्षीर सिंधू नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्तांची कामना पूर्ण तये ठाई होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्माचे हे राशी सकळ जीवतन जंतूशी मोक्षस्थान परियेसा जे वास करीती तये स्थानी त्याचे देखताची नयने जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असता काबा करीती तू चिंता तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जीवेसी तया काशी नगरात जे जन तीर्थे हिंडेत एक एक पावली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे धर्म अर्थ काम मोक्ष जी जी मणी असे कांक्ष जाताची होईल प्रत्यक्ष संदेह न धरी मनात ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमिसी अथवा जाऊ पातळासी कोठे असे सांगा मज या संसार सागराशी तुची तारक जगा होसी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया ऐशिया काशी पुरासी माते कोडने येईल हर्षी विनवू जरी तुम्हासी घेऊन जावे म्हणोनिया कार्य असलिया तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी मी बाळक तुम्हासी मनोनी चरणी लागला ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझ करिता पडासी यात्रा लाभ घडे थोर या परते आम्हासी काय लाभ विशेषी वृथा जन्म मानवासी काशी वासन करिता तुझ करिता पडासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेशी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तये वेळी बाळका यात्रा करी आता बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरोपदेसी नेणे यात्रा ही कैसी कवडे परी रहाटावे
आपण बाळ ब्रह्मचारी तेने तीर्थ कवडे परी कवडे विधी पुरस्सरी विस्तारोनी सांगा मज तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तीपूर्वक पहिले मैनी करणी केसी स्नान करडे नेमिसी जाऊनिया विनायकासी पाताळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वेश्वर रूप दर्शन करा पुनरपि यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेचा ईश्वर पूजोनिया निर्धार जाऊनिया कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करे भक्तीसी पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी जरासंधेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजावा शूळक टंकेश्वर तया पुढे वास वराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी वैजनाथ महर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे मग पूजा करी गा हाटकेश्वर अस्तिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारत भूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा पाशुपतेश्वर नीका पूजा करोनी तेथे बाळका पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावा एक म्हणी चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजा विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करोनी ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी वो मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया पुनः प्रकामेश्वर असे खूण पुढेश्वर ईशान चंडी चंडेश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लंगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीशी परान्न परद्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञान व्यापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चून नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरासी तुवा जाऊनिया हर्षी पूजा करी गा भावेशी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुढरपी जाय महाद्वारी जेथे असे मन्माथारी विश्वनाथ पूजा बाळा तुची येणे परी अंतरग्रह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा अंतर्गृहस्य यात्रेन यथा वद्या वया कृता न्यूनातिरिक्तया शंभु प्रियता मनया विभु इति मंत्र समुच्चार्यं क्षणैवैव मुक्तिमान्वते विश्वस्य यायाद भवने निष्पापं पुण्यभाग भवेत् ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमुन मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊन स्थान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकासी पूजा करिया भक्तीसी धुंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर विशालाक्षा कवधार पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्मकूपेसी श्राद्ध विधी करा हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजा विले देवी ललिता जरा संदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तिसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परिहेसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करिगा भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी
धुंडीराज भक्ती पूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजो करोनी पुढे ऐका रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर मग पूजन मन कामना पावे जाण ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजोन गौरी कुंडी स्नान करा पूजी वृद्ध वेदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजोनी रामेश्वर स्नान श्राद्ध कृमी कुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुणी स्वप्न कुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजोन स्नान करिगा संगमात संगमेश्वर पूजोन लोलार्क कूपी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन गती प्रदीप ईश्वरासी पूजी अर्क विनायका पाराशरेश्वराधिका पूजा करोनी बाळका सानी हत्या कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादी दानादी का तेथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवी सी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करिगा मन कामिनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा वाराणसस्य दक्षिण भागे कुक्कटो नाम वै द्विजः तस्य स्मरेण मात्रेण दुःस्वप्न सुस्वप्न भवेत् पुढे मासोपवासासी पूजी जेव गोबाईसी 7 कवड्या घालून यातीसी नमन करे भावे करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्वार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजोन अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा लवांकुश कुंडी करी स्नान लवांकुशाते पूजोन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजावा सूर्यकुंडी करी स्नान श्राद्ध कर्म काचरोण सांबादित्य पूजोन जावे पुढे बाळका वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान तुवा करावे वैजनाथा ते पूजावे एक भावे करोनिया गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी अगस्ती कुंडी जावोनी अगस्तेश्वरा नमुनी स्नान करी मनापासुनी पूजा करी भक्ती भावे शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भावेसी धुंडी राजा ते पूजोन ज्ञान व्यापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चोन दंडपाणी पूजावा आनंद भैरव वंदोनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमोनी विश्वनाथार्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा से विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगीराज सांगतसे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी संकल्प करोनी हर्षी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करी महर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी पंचगंगा प्रख्यात नामे सांगती सांगेन सती उत्तमे किरणा धौपतापा नामे तिसरी पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळोनी 5 ही ख्याती जानोनी नामे असती सगुणी ऐक बाळा एक चित्ते कृतयोगी त्या नदीसी धर्म नदी म्हणविती हर्षी धूपतापा नाम तीसी त्रेतायोगी अवधारा बिंदु तीर्थ द्वारा पाशी नाम जाण विस्तारेसी कलियुगा गाभितरी तैसी नाम झाले पंचगंगा प्रयागासी माघ मासी स्नान करिता फळे जैसी कोटी गुण पंचगंगेशी त्याहुनी पुण्य अधिकसे ऐशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदु माधव पूजेसी पूजा करिगा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मयूखादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीशी पुनरपि जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी तुवा जावे भक्तीशी संकल्पावे विधीशी निघावे उत्तर मानसा मग निघा तेथून आदित्या ते पूजोन अमर्दकेश्वर अर्चोन पाप पक्षेश्वरा पूजिशे नवग्रहा ते पूजोनी काळ भैरवा ते वंदुनी क्षेत्रपाळा ते अर्चोनी काळरूपी काळकूपी स्नान करी पूजा करोनी काळेश्वरा हंस तीर्थी स्नान करा श्राद्ध पितृ कर्म सारा ऐक बाळा एक चित्ते
कृती वासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंख वापी स्नान करी तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी व बाळा तू बोजा पुढे स्नान करणे काजा वृद्धा काळ कृपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीशी अपमृत्युश्वेरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कूपेसी स्नान तू श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजिजे ईश्वरा ईशान्येश्वराशी जैगीश व्यव्यह गुहेसी नमन करुणी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा फळा भक्तीसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तेसी भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपार्दिकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करिगा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वरासी पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजोनी मत्स्योदरी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावे भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी भग श्राद्धे करावे तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करिगा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधी पूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा वृषभध्वजा ते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियेसा प्रल्हाद तीर्थ असे भरवे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियेसा कपिलधारा तीर्थस्थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर संख्यातेश्वरा पूजिजे पुढे जावे महादेवासी पूजा गरिगा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तीनी लिंगे विशेषी पूजा गरिगा भक्तीसी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलाशायाती पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवासी द्रौपदी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे उत्तर मानस यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभु प्रियता मनया विभू ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारुणी मग निघावे ते धोनी पंचक्रोश यात्रेसी सिद्धमणे नामधारकासी गुरुचरित्र ऐकता संतोषी येणेची तू पावशी चारी पुरुषार्थ इह सौख्य म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधिजे इति श्री गुरुचरित्रामृत काशी खंडी यात्रा निरूपित कथा सती पुराण विख्यात एक चत्वारिशत्यमो
मोऽध्यायः इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योक्ताख्याने सिद्धनामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणं नाम एकचत्वारिशतमोऽध्यायः। ओवी संख्या 267 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। अध्याय 41 समाप्त। श्री गुरुदेव दत्त।